विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पूर्वी झालेल्या वादातून संजय इंडस्ट्रियल इस्टेट जवळील अष्टविनायक कॉलनीतील रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 2:30 सुमारास चौघांनी कोयता, कुकरी सारख्या धारदार शस्त्राने एका सराईत गुन्हेगाराचा खून केला। राहुल सुनील कदम, वय वर्ष 22, राहणार अहिल्यानगर, झोपडपट्टी, कुपवाड असे मृताचे नाव आहे। संजयनगर पोलिसांनी काही तासातच खून प्रकरणातील सराईत 3 गुन्हेगारांना जेरबंद केले, तसेच एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले। निखिल अनिल यादव, वय वर्ष 21, राहणार चिंतामणीनगर, सांगली। रमेश मुकेश जाधव, वय वर्ष 19, राहणार अहिल्यानगर, झोपडपट्टी, कुपवाड। विनायक उत्तम सूर्यवंशी, वय वर्ष 23, राहणार अहिल्यानगर, झोपडपट्टी, कुपवाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित विनायक सूर्यवंशी व राहुल कदम हे मित्र होते। पूर्वी त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता। शुक्रवारी दुपारी राहुल कदम हा अष्टविनायक कॉलनीतील एका दुकानासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून कामावरून घरी जात होता। यावेळी संशयित निखिल यादव, रमेश जाधव, विनायक सूर्यवंशी व एक अल्पवयीन तरुण अशा चौघांनी संगनमत करून राहुल कदम याला रस्त्यात अडवून त्याच्या मानेवर, गळ्यावर तसेच डोक्यात कोयता व कुकरी सारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले। कदम रस्त्याच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला, त्यानंतर संशयित पसार झाले। अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, सांगलीचे पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली। संजयनगर पोलिसांनी तिघांना अटक करून कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले।